तर आज मी आपल्याला तांदळाच्या खिरीची रेसिपी दाखवते। ती पण आपण 15 ते 16 लोकांसाठी बनवतोय। तर ही एकदम झटपट अशी रेसिपी आहे, जास्त वेळ घेत नाही। जास्तीत जास्त तुम्हाला 20 ते 25 मिनिटं लागू शकतात, नाहीतर 15 ते 20 मिनिटांमध्ये आपली ही खीर बनवून तयार होते। तर तुम्हाला ज्या मी स्टेप सांगितल्या त्यानुसार तुम्ही केली तर तुमची पण अशीच बघा तुम्हाला दाखवले त्याप्रमाणे खीर तयार होईल। खूप चविष्ट अशी खीर बनवून तयार होते आणि परफेक्ट माप दिलेलं आहे एवढ्या लोकांसाठी। तर तुम्ही नक्की पूर्ण रेसिपी बघा। तांदळाची खीर बनवण्यासाठी आपण इथे तांदूळ घेतले आणि मी इथे तुकडा बासमती घेतलाय अर्धा कप आणि हा आपला 100 ग्रॅम पर्यंत आहे वजनी। तर तुम्ही कुठला पण असा छोटा तांदूळ तुम्ही वापरू शकता, लॉंग बासमती असतो तो वापरू नका खिरीसाठी। तर हे तांदूळ आहेत ते मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत बघा, चांगले स्वच्छ असे धुवून घ्यायचे म्हणजे खिरीला असा कलर चांगला येतो। आणि स्वच्छ धुवून त्याला भिजत ठेवायचं 20 मिनिटं नाही तर 30 मिनिटं तरी आपण भिजत ठेवायचं। तर तो अशा रीतीने असा तुटला पाहिजे आपण जेव्हा तोडायला जाऊ तेव्हा। तर अशा रीतीने आपण तांदूळ भिजवून घ्यायचा। तर आता हा माझा तांदूळ भिजून झालेला आहे, तर मी यातलं पाणी काढून घेते आणि तो मिक्सरला वाटून घेते। तर मिक्सरला आपण अशी जाडसर त्याची भरड करून घ्यायची, जास्त बारीक करायचा नाही पूर्णपणे। तर आपले तांदूळ वाटून झालेत, आता मी तुम्हाला ड्रायफ्रूट्स सांगते। तर इथे मी चारोळी घेतली, पिस्ता घेतलाय, बदाम आणि काजू घेतलेले आहेत। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या आणि त्याचे मी अशी बारीक अशी काप केलेले आहेत। आणि इथे वेलचीची पावडर करून घेतलेली आहे, 5 ते 6 किंवा 6 ते 7 वेलच्या घ्यायच्या आणि त्याची साखरेबरोबर पावडर करून घ्यायची। तर इथे मी आधी ड्रायफ्रुट्स असतात ते तळून घेते। तर त्यासाठी मी छोटासा आपला तडका पॅन असतो तो घेतलाय आणि त्याच्यामध्ये 1.5 चम्मच तूप टाकून घेतलेलं आहे आणि मी एक एक करून असे सगळे ड्रायफ्रुट्स असे तळून घेणार आहे, चांगले असे सोनेरी होईपर्यंत। आणि चारोळी आपली चांगली फुलेपर्यंत आपण चारोळी पण ती भाजून घ्यायची चांगली। तर अशा रीतीने मी सगळे ड्रायफ्रुट्स इथे तळून घेते खरपूस असे। आणि मी याच्यामध्ये पिस्ता तळून नाही घेणार आहे, पिस्ता मी न तळताच टाकणार आहे खीरमध्ये। तर आपले हे ड्रायफ्रुट्स चांगले तळले गेले, तर आता आपण खीर बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे टोप घेतलाय बघा, तर मी असा पसरट टोप घेतलाय। तुम्ही हवं तर एखादी कढई घेऊ शकता किंवा एखादा पॅन असतो तो घेऊ शकता पसरट। आता पसरट भांड्यामुळे काय होतं, खीर आहे ती झटपट होते, उतू जात नाही। आणि कधी पण खीर बनवताना जरा मोठं भांडं घ्यायचं। तर त्यामध्ये आधी मी अर्धा कप पाणी टाकून घेतलंय, म्हणजे आपलं दूध आहे ते खाली टोपाला लागू नये म्हणून। हे पाणी उकळल्यानंतर आपण याच्यामध्ये दूध ॲड करायचं। तर इथे मी 2 लिटर दूध घेतलंय, जे आपलं गोकुळचं दूध असतं फुल फॅटवालं ते घेतलंय। तर तुम्ही कुठलं पण दुसऱ्या ब्रँडचं फुल फॅटचं दूध वापरू शकता, याच्यामध्ये म्हशीचं दूध वापरा। आणि या दुधाला चांगली आपण आता मोठ्या गॅसवर चांगली उकळी येऊन द्यायची। तर आपल्या दुधाला चांगली उकळी आलेली आहे। तर उकळी आल्यानंतर पण आपण त्याला 3 ते 4 मिनिटं तरी त्याला सतत असं उकळून द्यायचं आणि मगच आपण तांदूळ त्याच्यामध्ये ॲड करायचे। तर आपल्या दुधाला चांगली उकळी आलेली आहे आणि इथे मला 4 मिनिटं झालेली आहेत। तर आता आपण याच्यामध्ये जे तांदूळ आपण बारीक भरड करून घेतलेली ती टाकून घेऊया। तर त्यामध्ये थोडंसं मी बाउलमध्ये त्या पाणी टाकून घेतले, त्या भरडमध्ये मी पाणी ॲड करून मग त्याच्यामध्ये मी टाकून घेतले। का तर आपल्या मिक्सरला पण तांदूळ चिकटलेले असतात, तर थोडंसं पाणी ॲड करून ते तांदूळ मिक्सर आहे तो चांगला धुवून घेतला आहे आणि तेच पाणी वापरलं आहे। तर हे पण आता तांदूळ टाकल्यानंतर आपण त्याला सतत खालून वरपर्यंत सतत हलवत राहायचं। आता तांदूळ टाकले ना हे कच्चे असतात, त्यामध्ये खाली जाऊन बसतात, तर त्यामुळे त्याला सतत हलवत राहायचं। खालून असं खरडत वरपर्यंत त्याला सतत हलवत राहायचं। आणि इथे मी गॅस मिडियम ठेवलेला आहे। तर खिरीला चांगला कलर येण्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये 1.5 आमटीचा चमचा असतो ना मोठा, तर तो घेतलेला आहे। तर त्यामध्ये मी आता केशर टाकून घेते, म्हणजे आपल्या खिरीला चांगला कलर येईल। तुमच्याकडे जर का केशर अवेलेबल नसेल तर तुम्ही नाही केलं तरी चालेल। तर मी ह्याच्यामध्ये आता थोडंसं असं केशर टाकून घेते आणि ते चांगलं चमच्याने मिक्स करून आपण ते साईडला ठेवून द्यायचं। आणि हे दूध आता आपण सतत हलवत राहायचं मिडियम गॅसवर, जोपर्यंत आपले तांदूळ चांगले शिजत नाहीत तोपर्यंत आपण त्याला सतत हलवत राहायचं। आणि जे साईडचं आहे ते पण दुधामध्ये असं रोवत जायचं, म्हणजे आपलं दूध आहे ते घट्ट व्हायला मदत होतं। तर इथे 4 मिनिटं झालेले आहेत, तर मी तुम्हाला दाखवते बघा। अशा रीतीने आपलं बघायचं, आपण टेस्ट करायची की आपले तांदूळ शिजलेत का नीट। तर आपले हे तांदूळ थोडेसे नॉर्मली शिजले गेले, तर आपल्याला अजून थोडा वेळ लागेल। तर हे आपले पूर्ण शिजेपर्यंत आपण त्याला सतत हलवत राहा। तर आपले तांदूळ थोडेसे शिजले गेले, तर मी ह्या स्टेपला आपलं जे केशरचं दूध असतं ते मी याच्यामध्ये ॲड करून घेतलं, हे मी तुम्हाला सांगायला विसरली। आणि हे ड्रायफ्रुट्स पण तळलेले ते टाकून घेते सगळे, फक्त मी पिस्ता अजून टाकला नाही। तर हे आपण सगळं आता त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि परत सतत हलवत राहूया। आपला तांदूळ चांगला मऊ शिजेपर्यंत आपण त्याला सतत हलवत राहायचं। तर आधीची 4 मिनिटं झालेली आणि आत्ताची 5 मिनिटं मिळून आपल्या बघा तांदूळ चांगला शिजला गेलाय।
तुम्हाला मी दाखवला त्याप्रमाणे एकदम मऊ असा शिजला गेला पाहिजे, लक्षात घ्या साखर टाकायच्या आधी. तर हा आपला तांदूळ आता शिजला गेलाय चांगला. तर आता आपण जो पिस्ता साईडला करून ठेवलेला तो पण त्यामध्ये ॲड करूया आणि थोडा वेळ अजून परतून घेऊया, म्हणजे चांगला असा मऊ शिजला पाहिजे. अशा रीतीने आपण परतून घ्यायचा. तर माझा हा तांदूळ चांगला शिजलेला आहे. तर त्यामध्ये मी आता साखर टाकून घेते. तर साखर मी टेबलस्पूनने टाकते. तुम्ही जर का कपाच्या मापाने घेणार असाल, मेजरमेंटचे कप असतात त्यानुसार, तर तुम्हाला जर का अर्धा कप साखर तांदूळ टाकला असेल तर तुम्हाला 1 कप साखर लागेल. थोडीशी 1 ते दीड टेबलस्पून कमी लागतो फक्त, पण तेवढंच लागते साखर. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये साखर ॲड करा. आणि टेबलस्पूनने मी इथे 16 टेबलस्पून साखर टाकलेली आहे. आणि हे लक्षात घ्या, साखर ही पूर्ण आपले तांदूळ चांगले शिजल्याशिवाय टाकायचे नाहीत. चांगले शिजतील तेव्हा साखर ॲड करा, नाहीतर मग काय होतं, तुमचा तांदूळ नीट शिजणार नाही, त्याला बराच वेळ घेईल शिजायला आणि आपली ही खीर आहे ती आटत जाईल, घट्ट होत जाईल आणि आपली अशी क्रीमयुक्त अशी खीर होणार नाही चांगली. तर त्यामुळे आपण चांगले तांदूळ शिजल्याशिवाय त्याच्यामध्ये साखर ॲड करायचा नाही. तर आपल्याला ही तांदूळ शिजवायला आपल्याला 10 मिनटं तरी लागली. तर आता आपण साखर टाकल्यानंतर त्याला 5 मिनटं तरी चांगली उकळून द्यायची. उकळी चांगली आल्यानंतर 5 मिनटांनी त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकून घ्यायची आणि ते पण चांगलं उकळून घ्यायचं. तर आपली 5 मिनटं उकळी आल्यानंतर आपण आता गॅस बंद केलेला आहे. तुम्ही बघत असाल की खिरीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघत असाल तर खीर अशी खाली गेलेली आहे बघा, आटून एकदम अशी घट्ट होत गेलेली आहे. तुम्हाला मी चमच्याने पण दाखवते बघा, मोठा चमचा घेतला आहे. तर अशा रीतीने आपली कन्सिस्टन्सी पाहिजे आणि अजिबात गाठी वगैरे झालेल्या नाहीत. मस्त अशी खीर मस्त झालेली आहे बघा. कलर तर किती छान आला आहे, केशरी कलर आलेला आहे. आणि ही जशी थंड होणार ना तशी ती घट्ट होत जाणार. त्यामुळे साखर टाकल्यानंतर थोडा वेळ उकळल्यानंतर तुम्ही बघा कन्सिस्टन्सी कशी आहे, त्यानुसार तुम्ही गॅस बंद करा आणि मग ती थंड होऊ द्या. आणि थंड झाल्यावर जर का तुम्हाला वाटली की ती घट्ट आहे तर त्यामध्ये थोडंसं दूध आणि साखर थोडी ॲड करून तुम्ही त्या कन्सिस्टन्सी ती बरोबर करू शकता. तर अशा रीतीने ही आपली खीर तयार झाली आहे. तर मी आता ही थंड करायला ठेवते. तर तुम्ही बघत असाल अशी खिरीला अशी मस्त साय आली आहे, कलर पण किती छान आलाय बघा. असे पूर्ण ड्रायफ्रूट सगळे वरती तरंगले आहेत आणि कलर असा मस्त केशरी आलेला आहे. आणि मी तुम्हाला दाखवते बघा, थंड झालेली आहे, हिला 1.5 तास तरी झाला असेल. तर ही अशा रीतीने आपली खीर तयार होते. जास्त घट्ट नाही, पातळ नाही बघा, मीडियम कन्सिस्टन्सी आहे. तर ही तुम्ही पुरी बरोबर खाणार असाल तर तुम्ही गरम गरम अशीच तुम्ही देऊ शकता, किंवा तुम्हाला नुसतीच जर का खायला द्यायची असेल तर थोडी थंड करून द्या, किंवा गरम द्यायची असेल तर गरम द्या तुमच्या आवडीनुसार. तर तुम्ही अशा प्रकारची खीर मस्त अशी बनवून बघा, मी सांगितली त्याप्रमाणे, म्हणजे तुमची खीर मस्त अशी बनेल. आणि ही आपली 15 ते 16 लोकांसाठी खीर तयार झाली आहे बनवून. तर तुम्ही नक्की बनवून बघा. आणि जर का तुम्हाला ही व्हिडिओ जर का आवडली तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आजचं स्पेशल चॅनलला सबस्क्राईब करा.